नमस्कार, जय महाराष्ट्र. काल तुम्ही बघितलं असेल, मी सकाळी व्हिडिओ टाकलेली. त्यावेळेस आमच्या आगरी कोणी लोकांच्या याच्यावर हा व्हिडिओ काढायला, त्याचा आवाज तुम्ही बघितला, तो हा व्हिडिओ काढणारा आणि ज्यांनी व्हिडिओ बनवलेली. आता यांचे रमजान चालू आहेत, हे त्याचे वडील आहेत, याचे हे वडील आहेत. आपल्याला कोणाच्या जाती धर्मावर किंवा धर्मावर बोलायचं नाही, पण यांनी माझ्या जातीवर बोललेलं, माझ्या आगरी कोली लोकांचा यांनी अपमान केलेला, त्याच्यासाठी याला उचललेला आहे. आणि आता हा सगळ्या आपल्या आगरी कोली समाजाची आणि मराठी माणसाची माफी मागतो. हात जोडून अगर बोला तो बोललो तर याच्या पुढे सगळ्यांना एक क्लिअर कट सांगतोय, आम्ही सगळ्यांना एकत्रित करून एकत्रित राहतोय. जातीवाद याला अजून तर शाटा पण फुटली नसतील, बघण्यावरून समजते तुम्हाला. परत सगळ्यांना क्लिअर कट सांगतोय, ही सगळी एकत्रित आहेत. हा एकता ग्रुप, हा आगरी कोली समाज, हा सगळ्यांनी एकोपाने राहताय, एकोपाने राहा. जर हे असली तर गांड मस्ती कराल. आता तर फक्त इथून उचललाय, त्या इलियासला पण शोधणार, त्याला पण मारणार. ते काही जमातला गेला ना, कुठे गेलाय? जमात में. ज्या दिवशी तो जमातमधून येईल त्या दिवशी ही माझी जी भावंड आहेत ती त्याचा समाचार घेतील. तोपर्यंत जय आगरी कोली, जय महाराष्ट्र. जो चौपाटी वाशी येथील आगरी कोळी बांधव आणि महिला यांच्या पुतळ्याच्या विटंबनाबाबत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या संबंधाने संजय बाबू भोईर यांनी काल दिनांक 11/3/2026 रोजी वाशी पोलीस स्टेशन येथे त्या संबंधाने फिर्याद दिली होती. त्यावरून वाशी पोलीस स्टेशन येथे 136/2026 BNS 298, 299, 302 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 67 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केला होता त्या व्यक्तींना पोलीस स्टेशन वाशी येथे ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि गुन्ह्याचा पुढील नवनवीन बातम्यांसाठी आमच्या मुंबई आर न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.